नमस्कार सर्वांना। पालकही शिकू शकतात मुलांना वाचनच्या आपल्या आजच्या 5व्या भागामध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करत आहे। तर काल आपण अ चे शब्द मुलांकडून चांगल्या पद्धतीने वाचून कशा पद्धतीने घ्यायचे आणि कोणते शब्द घ्यायचे हे याविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली होती। आज मी तुम्हाला आ या अक्षराचे शब्द म्हणजे जास्तीत जास्त शब्द मुलांकडून लिहून घ्यायचे आहेत आणि वाचून घ्यायचे आहेत। जितके जास्त शब्द तुम्ही लिहून घेताल, वाचून घेताल आणि जर शक्य असेल तर श्रुतलेखनही करून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं ते आहे। जितकं जास्त तुम्ही म्हणजे श्रुतलेखनावर भर देताल तर त्याचाही फायदा होऊ शकतो। आणि जर तुमची मुलं LKG UKGला आहेत किंवा नुकतेच पहिलीला गेलेत तर त्या मुलांसाठी त्या शब्दामधला फक्त आ हे अक्षर ओळखणं जास्त महत्त्वाचं राहील। तर त्या मुलांकडून आ या अक्षराला गोल करून घ्या किंवा रेष मारून घ्या किंवा आ कुठं कुठं दिसतं हे त्याला तुम्ही विचारा। त्या जे मी तुम्हाला शब्द दिलेले आहेत एक तर तुम्ही एखाद्या कागदावर लिहून त्या मुलांना ते शब्द वाचायला लावा किंवा त्यातला आ ओळखायला लावा किंवा त्या शब्दांची तुम्ही प्रिंट काढून आणून तर त्या मुलांना त्या अक्षरांना गोलसुद्धा करायला लावू शकता। तर अशा पद्धतीने आ या अक्षराचा सराव घ्यायचा आहे। तर पहा, मी तुम्हाला आता आ या अक्षराचे शब्द दाखवत आहे। चला पाहूया आ या अक्षराचे शब्द। पालकही शिकू शकतात मुलांना वाचन या आजच्या भागामध्ये आ चे शब्द आपण मुलांकडून प्रॅक्टिस करून घेणार आहोत। तर येथे काही शब्द दिलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि या शब्दांची मी प्रिंटसुद्धा तुम्हाला टाकणार आहे की जेणेकरून तुम्ही त्याचं प्रिंटआउट काढलं तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो। मुलांना तुम्ही एक प्रिंट आणून दिली तर मुलं वाचन आणि लेखन करण्यासाठी त्या प्रिंटचा वापर करू शकतात। तर पहा, इथं काही शब्द आहेत, मी आता वाचून घेते पटपट पटपट। आई, आज, आराध्य, आकाश, आभाळ, आमचा, आपटणे, आरोप, आरंभ, आजोबा, आजी, आचपेच, आत्या, आमटी, आश्चर्य, आवड, आप, आस, आला, आशा, आळ, आत, आड, आव, आला, आज्ञा, आस, आख, आच, आजी, आणि, आन, आग, आठ, आधी, आली, आदी, आपण, आगार, आभार, आवडले, आकाश, आळस, आरसा, आठवण, आठवी, आचरण, आमरण, आमरस, आवाज, आखूड, आपली, आरती, आरास, आसरा, आमदार, आसाराम, आहट, आमटी, आणखी, आमटे, आधाशी, आसूड, आभूषण, आम्ही, आहे, आकार, अक्का, आभाळमाया, आटपाट, आधारवड, आनंदवन, आकडेवारी, आदरातिथ्य, आशय, आभार, आजार, आवळा, आडवा, आसन, आरक्षण, आराधना, आसपास, आदिती, आशीर्वाद, आक्रमक, आपलेपणा, आगमन, आयोजन, आरोग्य, आपत्ती, आपुलकी, आणखी, आठवडा, आबा, आर, आडी, आले, आर्यन, आर्द्रता, आरामदायी, आगमन, आमंत्रित, आवडत्या, आयोजित, आठवडा, आंतरशोध, आवडले, आवश्यक, आश्वासने, आकस्मिक, आविष्कार, आदरणीय, आधारभूत, आकडेवारी, आघाडीवर, आनंददायी, आदरातिथ्य, आपापसात, आकाशवाणी, आलू बुखार, आश्रयस्थान, आयर्लंड, आत्मविश्वास, आइन्स्टाईन, आश्चर्यजनक, आश्चर्यकारक, आकलनशक्ती, आगगाडी, आढळले, आकर्षक, आधुनिक, आकाशवाणी, आकारली, आइसलँड, आरुषी, अविनाश, आनंद, आगळा, आरोह, आलेख, आरंभ, आकांक्षा, आहार, आकांत, आळंदी, आपल्या, आपत्ती, आश्चर्य, आदर्श, आकृती, आडवी, आष्टी, आरजव, आसूड, आखणे, आप्पा, आराखडा, आदित्य, आदेश, आलय, आधी, आसू, आसक्ती, आराम, आतिश, आकडा, आवार, आटपणे, आत्मा, आत्मजा, आत्माराम, आशय, आक्रोड, आळा, आरोही, आभास, आसवे, आसावरी, आकृतीबद्ध, आजार, आपटी, आक्रमण, आपुलकी, आमंत्रण, आलिंगन, आखाडा, आजारी, आणखी, आणणे, आणते, आतील, आदेश, आनंदी, आयुक्त, आरोपी, आरोळी, आर्थिक, आफ्रिका, आषाढ, आशिया, आवृत्ती आणि आसाम। शेवटचा शब्द आहे आसाम। आ या अक्षराचे शब्द तुम्ही पाहिले आहेत। तर मुलांना सुट्टीच आहे तर जास्तीत जास्त अभ्यास करा आणि खूप छानपैकी असं हुशार व्हा। आता आपण वळूया आपल्या संस्कार या भागाकडे। तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की संस्कार या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जेवढं काही प्रामाणिकपणे आणि सत्याने वागताल तेवढाच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फायदा होईल। बघा,
एकदा काय झालं, म्हणजे छानपैकी एक छोटीशी गोष्ट आहे माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांसाठी. एकदा काय झालं की वर्ग चालू होता. वर्ग चालू असताना रोहन नावाचा एक छोटासा मुलगा होता आणि त्या मुलाचा पेन हरवला होता. म्हणून तो रडायला लागला. त्याला मॅडमने विचारलं की काय झालं बेटा रोहन, का तू रडतोयस? तर रोहनने सांगितलं की मॅडम, माझा पेन हरवला आणि माझा पेन कोणीतरी चोरून घेतलाय. तर रोहनच्या पाठीमागच्या बेंचवर सागर नावाचा एक मुलगा बसायचा आणि या सागरने काय केलं होतं की म्हणजे त्याच्या बेंचखाली त्याला तो पेन सापडल्यानंतर म्हणजे नेमकं मधली सुट्टी झालेली ती छोटीशी, म्हणून मग त्यांनी काय केलं की तो सापडलेला पेन उचलला आणि त्याच्या दप्तरामध्ये टाकला. त्याने काही तो चोरलेला नव्हता. परंतु रोहनने मात्र सांगितलं की कोणीतरी माझा पेन चोरून घेतला. आणि मग सागरच्या लक्षात आलं की अरे ह्याचा पेन तर माझ्या दप्तरात आहे आणि आता जर मी सांगितलं की ह्याचा पेन माझ्याकडे आहे तर सगळेजण मला चोर चोर म्हणतील. मग आता मी काय करू? मग त्याने थोडा वेळ विचार केला आणि मग नंतर त्याने काय केलं की तो पेन काढला आणि त्याने डायरेक्ट मॅडमकडे गेला आणि जे आहे सत्य ते त्यांनी सांगितलं की मॅडम, हा पेन माझ्या बेंचखाली पडलेला होता आणि इंटरव्ह्यूमध्ये मी तो पेन उचलून माझ्या दप्तरामध्ये तो टाकलेला आहे, तर तो चुकून टाकला आहे आणि ज्याचा आहे तो त्याला मला परत द्यायचा आहे. तर या ठिकाणी सागरने खूप छान असा निर्णय घेतला आणि त्याने रोहनचा पेन परत केला. मॅडमने सागरला खूप शाबासकी दिली कारण त्याने प्रामाणिकपणाने त्याचा तो पेन वापस केला. परंतु जर एखादा मुलगा घाबरून जर त्याने विचार केला असता की नाही मला सगळे परत चोर म्हणतील, मग मी ह्याचा पेन कसा देऊ, तर मग म्हणजे त्याने ते पेन म्हणजे तो चोर ठरला असता. तर काय होतं की कधी कधी आपण अशा काही आयुष्यामध्ये अडचणी येतात. छोट्या छोट्या मुलांना वाटतं की आता अरे चूक झाली, आता कसं काय करायचं, सांगायचं कसं, सांगितलं तर आपल्याला काय म्हणतील. तर काय करायचं की तुमच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत ते तुमच्या शिक्षकांशी किंवा तुमच्या आईवडिलांशी तुम्ही नक्की शेअर करा. तुम्हाला वाटत असेल की ही जी गोष्ट आहे ती ही कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे आणि तुम्ही ती चूक लपवून ठेवता, तर असं कधीच करायचं नाही आहे. तुमचे आईवडील, तुम्ही छोट्या आहात, छोट्या मुलांकडून चुका होतच असतात आणि तुमचे आईवडील तुम्हाला नक्कीच त्यातून चांगला असा मार्ग सांगतील. तुमचे शिक्षक जे आहेत ते पण चांगला मार्ग सांगतील. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतील किंवा जर तुमच्याकडून एखादी चूक झाली तर या प्रसंगी तुम्ही तुमच्यापेक्षा जे घरामध्ये मोठे आहेत, तुमच्या आजी आजोबा, आई वडील, शिक्षक यांची मदत घ्यायची आहे. तुम्हाला आलेली अडचण तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या आईवडिलांशी, शिक्षकांशी शेअर करायचे आहे. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील किंवा जर तुम्ही त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली तर कदाचित त्याचे परिणाम जास्त भोगावे लागू शकतील किंवा अजून त्याच्यातून वेगळं काहीतरी तुम्हाला तुमच्या आयुष्याला कलाटणीला भेटू शकते. तर अशा गोष्टी लपवून ठेवू नका आणि प्रामाणिकपणे जे आहे ते तुम्ही सांगत चला. यस, एवढंच होतं माझ्याकडून. छानपैकी सुट्टी एन्जॉय करा आणि 1 तास द्या वाचनासाठी आणि आईवडिलांनी किंवा तुमच्या मम्मी पप्पांनी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते तुम्ही ऐकत चला. धन्यवाद.